सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्दमार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्रांनो. प्रामाणिकपणा म्हणजे नियमांची वचनबद्धता, म्हणजे सहयोग आणि सहभागीदारीचा प्रामाणिकपणा. निसर्गाचं जीवनाबद्दल, वाहणाऱ्या हवेचं श्वासाबद्दल, ढगांचं तहानलेल्या जीवनाबद्दल, ही सर्व प्रामाणिकपणाची उदाहरणच तर आहेत, जे जीवनाला इतकं समृद्ध आणि विविध गोष्टींनी परिपूर्ण बनवतं. ठीक अशा प्रकारे आपल्या व्यवहारात आणि आचरणात प्रामाणिकपणाचा सहभाग आपल्या सभोवतालच्या वातावरणाला आनंदी बनवून जातो. आणि प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या मोठ्या प्रक्रियेची आवश्यकता नसते. आवश्यकता असते फक्त छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देण्याची. आणि लक्षात असू द्या, कोणती अशी गोष्ट करू नका जी पुढे जाऊन आपल्याला कोणत्या मोठ्या सवयीचा भाग बनेल. उदाहरणाच्या रूपात रस्त्यात चालताना हातगाडीवरील शेंगदाणे उचलणं, शाळेतून कुणाची तरी वस्तू आणून परत न करणं, छोट्या छोट्या गोष्टींना लपवणं. आणि हो, पालकांना सुद्धा मुलांच्या या गोष्टींना बऱ्याच काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रामाणिक व्हा आणि प्रामाणिकपणे राहा. धन्यवाद. मित्रांनो, जीवनामध्ये इमानदार असणं खूप जरुरी आहे. तेव्हाच तुम्ही तुमचं जीवन फुल एन्जॉय करू शकता. इमानदारी ना फक्त आपल्या कामात, आपल्या व्यवहारामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये आणि आरोग्याच्या बाबतीत सर्व प्रकारे व्हायला पाहिजे. इमानदारीचा सर्वात मोठा शत्रू असतो लोभ. जेव्हा आपल्या जवळ असलेली गोष्ट सोडून कुठल्या दुसऱ्या गोष्टीची इच्छा धरत असतो आणि ती गोष्ट कशीही मिळवायचीच असते, बस त्याच वेळेस आपली इमानदारी समाप्त होत असते आणि सुरू होत असते एक बेचैनी. मम्मी, ही छोटी वाली कार ना बेकार झालीये. मला ना रिमोट वाली पाहिजे. ठीक आहे, ह्या वेळेस रोहनच्या बर्थडेला रिमोट वाली कारच घेऊन यायची. ओके? बर्थडेला नाही, मला आत्ताच पाहिजे. रोहन, हट्ट नको करूस. म्हटलं ना बर्थडेला पक्क, प्रॉमिस. रोहन, अरे यार शोभित, इतकी सगळी खेळणी कुणी गिफ्ट दिली आहेत काय तुला? हो, मी माझ्या आजीकडे गेलो होतो ना, तेव्हा माझ्या मामाने ही सर्व गिफ्ट दिली आहेत. आणि हे बघ, स्पेशल रिमोट कंट्रोलची कार. ह्या कारच्या रिमोटचं बटन आपण दाबलं ना की फरारी सारखी चालते. अरे काय रे शुभित, ही कार खरंच रिमोटने चालते का? हो, हे बघ, मी दाखवतो. आता बघ.
तू ट्राय करशील? चला चला मुलांनो, या बघू, नाश्ता तयार आहे, सगळेजण चला. चला चला चला, या 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 या. रोहन, तू पण ये बघू. अरे रोहन, ये ना. हो हो, मी आलोच. या 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 या. रोहन, लवकर ये ना. हो हो, आलोच. बाय 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 रोहन. बाय. अरे आलास बेटा. चल हात पाय धू, मम्मी जेवायला वाढते. हा, नाही मम्मी, मला भूक नाहीये. थोडस खा ना बेटा. नाही मम्मी, मी शोभेच्या घरी खाऊन आलोय, म्हणून भूक नाहीये. रोहन, हो मम्मी, आलो आलो. रोहन, अरे चल उठ बेटा, 8 वाजलेत. अरे देवा, किती पसारा करून ठेवलाय खोलीत. हा मुलगा ना पुस्तकं पण आपल्या जागेवर नाही ठेवत. एक काम कर, तू पटकन उठून ब्रश करून घे, तोपर्यंत तुझी पुस्तकं कपाटात ठेवते. ठीक आहे? नाही नाही, कपाटात नाही. का, काय झालं? हा, मी काल रात्री स्वतःला प्रॉमिस केलेलं की मी माझं काम स्वतःच करीन. असं? आर यू शुअर? येस मम्मी, शुअर. पक्का? ठीक आहे, तूच कर, पण ब्रश करून पप्पांजवळ ये, ते तुझी ब्रेकफास्ट साठी वाट बघतायत. ओके? गुड मॉर्निंग पप्पा. अरे गुड मॉर्निंग चॅम, कम. आणि कसं आहेस मग? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. नाश्ता तयार आहे. नाश्ता आला, तुझं चला कपाट नाश्ता आवरून करून घ्या. झालं? हो मम्मी. व्हेरी गुड बॉय. हॅलो, काय कार चोरीला गेली? बेटा सावकाश, पाणी पी बघू. अच्छा, पोलीस आलेत? ठीक आहे ठीक आहे. काय झालं? तो माझा मित्र आहे ना मुकेश, त्याच्या घरनं कार चोरीला गेली ग. आणि आता पोलीस आलेत. पप्पा, जेव्हा चोरी होते तेव्हा पोलीस पण येतात. हो बेटा, आणि जेव्हा पोलिसांचा मार पडतो ना, तेव्हा चांगले चांगले चोर सुधारतात. हे सर्व सोड, तू नाश्ता कर. सुधा, हाँ? चहा आण ना. हो आणते.
चोराच्या मनात चांदणं हे म्हण यावेळेस रोहनच्या जीवनाच्या आसपास फिरत होती. जेव्हा पण आपण कुणाच्या बाबतीत कुठली बेईमानी किंवा चोरी करतो तेव्हा त्याच्याशी जोडलेली गोष्ट आपला श्वास थांबवत असते. आपल्याला एकसारखी हीच भीती वाटत असते की आपण कधी पकडले तर जाणार नाही. आणा गाडी, गाडी आणा. गाडी आणा, आणा 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 गाडी, गाडी आणा. आणा 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 गाडी आणा. आणा गाडी. बस 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 बस. मुकेश भाऊंच्या कारच्या बाबतीत काही पत्ता लागलाय का? नाही, मी मुकेशशीच बोलत होतो. खूप कष्टाने पैसे साठवून कार घेतली होती ग त्याने. खूपच काळजीत होता ग. आता यात चोरांना इमान धर्म काही असतो की नाही? काय मिळतं त्यांना हे असं करून कळत नाही. अरे ह्या लोकांना ना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. चोरी करते वेळी हे लोक बिलकुल विचार नाही करत की ज्या माणसाने ती वस्तू घेतली किती मेहनतीने घेतली असेल. ती चोरीला गेल्यावर किती दुःख होत असेल त्याला. आणि चोरी कधी लपत नाही सुद्धा. कधी ना कधी पकडली जातेच ना ती. अगदी बरोबर. मम्मी, मी सगळ्या ठिकाणी शोधलं पण माझी कार कुठेच नाही मिळते. ठीक आहे, तू आता रडू नकोस. मी पप्पांना सांगेन, ते नवीन कार आणतील तुला. नाही मम्मी, ती माझी फेवरेट कार होती, माझी स्पेशल कार होती, ती रिमोट कंट्रोल वाली कार माझी फेवरेट कार होती. ठीक आहे, मी तुझ्या मामाला सांगेल, तो तुला आणून देईल. बस रडू नकोस आता, गप्प बस बघू. असं नाही करायचं, शहाणा ना तू. असं नाही रडायचं. मी तुझ्या मामाला सांगेन, तो मोठी कार आणून देईल. नाही, पण ती माझी फेवरेट कार होती. असं नाही रडायचं बाळा, असं करू नकोस ना. नाही मम्मी, नाही मम्मी, मला तीच कार पाहिजे. आता काय करू मी? असं नाही रडायचं रे. शांत हो बघू बाळा, शहाणा आहेस की नाही तू? अजाणतेपणी आईचं बोलणं रोहनवर परिणाम करत होतं. जेव्हा एक व्यक्ती कुठलीही वस्तू पूर्ण कष्टाने मिळवायचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला ती हरवणं किंवा ती चोरी होण्याचं खूप दुःख होत असतं. या गोष्टीची जाणीव रोहनला झाली होती आणि तो स्वतःच्या कृत्यावर खूपच पस्तावला होता. पप्पा, ऑनेस्टी काय असतं? मला त्याच्यावर एसे लिहायचंय. बस. ऑनेस्टी, ऑनेस्टीचा अर्थ आहे इमानदारी. आणि इमानदारीचा अर्थ असा असतो बेटा, ज्या गोष्टीवर तुमचा अधिकार नसेल तिचा उपयोग नाही करायचा. इमानदारीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुख असतं आणि बेईमानीमध्ये बेचैनी. समजलास काही? कसंही करून उद्या मी शुभीची कार परत करीन. शर्माजी, शर्माजी. काय झालं? कुठे आहे तुमचा मुलगा रोहन? बाहेर बोलवा त्याला. पण तुम्ही एवढं आडावडं का करताय? हे तुम्ही मला विचारताय? जाऊन तुमच्या मुलाला विचारा ना. एक नंबरचा चोर आहे तुमचा मुलगा, चोर. माझ्या मुलाची कार चोरली त्यांनी. काय बडबड करताय तुम्ही? माझा मुलगा आणि चोर? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. गैरसमज माझा नाही, तुमचा झालाय. आधी बाहेर बोलवा त्याला. खरं खोटं सगळं इथं स्पष्ट होईल.
रोहन बेटा इकडे ये. काकांना सांग बरं तू काही चोरी वगैरे केली नाहीयेस. अरे सांग ना बेटा, घाबरू नकोस. अरे हा काय बोलणार, यानं तर स्वतःच चोरी केली आहे म्हणूनच उभा आहे चुपचाप असा. नाही, माझा मुलगा चोरी करू शकत नाही. रोहन, रोहन, तू सांग ना बेटा अंकलना की तू चोरी नाही केलीस. मम्मी, शुभीच्या घरातनं कार मीच आणली होती. तू चोरी केलीस बेटा? पाहिलं, सांगितलं ना मी, पूर्णच्या पूर्ण फॅमिली चोरांची. आण माझ्या मुलाची कार. दे चल. चोर कुठला, चल बेटा. काय केलंस हे बेटा? तुला माहित आहे, तुझ्या पप्पांच्या प्रामाणिकपणाचं लोक कौतुक करतात. आणि आज तुझ्यामुळे पप्पांची मान सर्वांसमोर खाली झाली. पप्पा, आय एम सॉरी पप्पा. पप्पा मला माफ करा ना प्लीज. शट अप, जस्ट शट अप. बोलू नकोस माझ्याशी. चेहरा दाखवू नकोस मला. सुधा, माझ्या समोरून दूर नाही आला. नाही पप्पा, प्लीज पप्पा मला माफ करा ना. पप्पा, पप्पा, पप्पा. पप्पा आय एम सॉरी पप्पा. पप्पा, 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 पप्पा. आंटी. अरे रोहन, ये ना. आंटी, शुभित घरी आहे का? अरे आहे, आंघोळ करतोय. ये बस, मी त्याला बोलावते. ये ये, बस बस. मी त्याला बोलावते आणि तुझ्यासाठी खाऊ आणते. हा शुभित, शुभित, रोहन आलाय, लवकर ये बाहेर. अरे रोहन थांब, कुठे चाललास तू? नाही नाही आंटी, मी नंतर येतो. अरे नंतर काय, खाऊ तर खा. अरे घे ना, खाऊ खा. असा काय हा? पापा खरं सांगत होते, इमानदारीच्या छोट्या कारमध्ये बेईमानीच्या या रिमोटवाल्या कारपेक्षा जास्त सुख आहे. शोभितची कार परत केल्यावर रोहनचं मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं, जसं त्याने स्वतःला एखाद्या बंधनापासून मुक्त केल्यासारखं वाटत होतं. खरंच बेईमानीचा रस्ता खूप त्रास देतो आणि इमानदारीचा सुख आणि शांती. कदाचित यासाठीच म्हटलं गेलंय, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. सो बी ऑनेस्ट इन युअर लाईफ.
बघ मम्मी पप्पानी प्रॉमिस केलं होतं ना की तुझ्या बर्थडेला रिमोट वाली कार आणून देऊ. बघ प्रॉमिस पूर्ण केलं. चल फूक मार. ये हॅपी बर्थडे.